सर्वांना नमस्कार. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 याच्या अनुषंगाने आज जी प्रेस घेतो आहे या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक जे आपल्याला ऑब्झर्वर म्हणून लाभलेले श्री तुमोड सर, माझे सहकारी अधिकारी SP साहेब आणि CP साहेब, सोबतच माझे सहकारी अधिकारी डेप्युटी DO आणि RDC, सर्व आपले जे उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या प्रेस नोट क्रमांक जे उल्लेख केला आपल्याला ते देईल मिळतं आणि 18/5/2026 रोजी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 या निवडणुकीचा कार्यक्रम ECIने घोषित केला आणि त्या निवडणूक कार्यक्रमाचे टप्पेसुद्धा त्याच याच्यामध्ये घोषित करण्यात आले होते. त्यामध्ये 25 मे 2026ला याची अधिसूचना जारी करण्यात आली. सोबत नामांकने म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 1 जून 2026 अशी होती. त्यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी नामांकनांची छाननी ही 2 जून 2026 रोजी करण्यात आली. आज 4 जून 2026ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही त्या ठिकाणी होती. आता याच अनुषंगाने मतदानाचा दिनांक 18 जून 2026, मतदानाची वेळ ही सकाळी 8 ते दुपारी 4, मतमोजणी ही 22 जून 2026ला होईल आणि या दिनांकापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तो दिनांक आहे 25 जून 2026. अशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे हा मी यापूर्वीसुद्धा आपल्याला प्रेस नोटच्या माध्यमातून हा आपल्याला देण्यात आला होता. या निवडणुकीसाठी मी जिल्हाधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम या ठिकाणी पाहतो आहे आणि माझे सहकारी अधिकारी श्री संतोष काकडे जे RDC आहेत ते यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही काम पाहत आहे. त्यामध्ये 1/6/2026 म्हणजे नामांकने दाखल करण्याची जी शेवटची तारीख होती तोपर्यंत आपल्याकडे एकूण 74 अर्जांची उचल झाली. त्यापैकी एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज हे त्या ठिकाणी आपल्याकडे सादर केले होते. त्या अर्जांची जे डिटेल्स आहेत ते पुढील प्रमाणे. अनंतराव देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे 1 व अपक्ष 1 असे 2 फॉर्म त्या ठिकाणी आपल्याकडे दाखल केले. श्री प्रवीण रामचंद्र पोटे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे 3 व अपक्ष 1 असे 4 फॉर्म आपल्याकडे दाखल केले होते. श्री प्रशांत श्रीधर महल्ले यांनी अपक्ष म्हणून 1 असा 1 फॉर्म आपल्याकडे दाखल केला होता. श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे 1 असा 1 अर्ज आपल्याकडे दाखल केला होता. श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून 1 असा 1 अर्ज, असे टोटल 9 अर्ज हे आपल्याकडे या 5 कॅन्डिडेट्सच्या मार्फत विहित मुदतीमध्ये म्हणजे 1 तारखेपर्यंत 3 वाजता दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याकडे दाखल त्यांनी केले होते. जसं आपल्याला सांगितलं की छाननीचा जो दिनांक हा ECIच्या गाईडलाईन्सचा 2 तारखेला ठरलेला होता. त्यामुळं दिनांक 2/6/2026 रोजी जे सर्व प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी जे जिल्हाधिकारी कार्यालयात या RO ऑफिसमध्ये आमच्या करण्यात आली. यामध्ये अर्जदार श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले व श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांनी श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप दाखल केला. सदर आक्षेप मान्य झाल्याने श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात आले. दिनांक 4/6/2026 रोजी म्हणजे आज वैद्य उमेदवार श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले व श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांच्यापैकी श्री प्रशांत श्रीधर महल्ले यांनी जो अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज भरला होता तो उमेदवारी अर्ज त्यांनी आज रितसर मागे घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये एकूण 3 उमेदवार यांची उमेदवारी या ठिकाणी कायम झालेली आहे. मला एवढं जाणून घ्यायचं की तांत्रिक ॲफिडेव्हिटमध्ये कुठले दोष होते आणि कुठल्या बेसवरचे नाही, आपण जो मुद्दा मांडताय की आधी काय ॲफिडेव्हिट होता आता काय, तर त्याच्याबद्दल आधीच्या ॲफिडेव्हिटबद्दल कमेंट मी नाही करू शकत, ते मी पाहिलेलं नाही. दुसरा विषय राहिला की या ॲफिडेव्हिटबद्दल तर मी जसं सांगितलं की स्क्रुटिनी जी आहे ती पॉझिटिव्हिडिशियल एक प्रक्रिया असते. त्यामध्ये आपण प्रत्येक फॉर्म हा हातामध्ये घेतो आणि त्या फॉर्मवर काय आक्षेप आहेत कोणाचे ते ऐकतो. म्हणजे हे काय हा समजा हा जो उल्लेख केला तो फॉर्म नंबर 9 होता माझा.
कारण त्याच्या आधी जे 8 फॉर्म आले त्याच्यामध्ये ही प्रक्रिया आपण राबवली की पहिला फॉर्म हातात घेतला, सगळे आपण वाचून दाखवले त्यातल्या गोष्टी आणि विचारणा केली जे कोणी उपस्थित होते त्यांना की या फॉर्मवर कोणाचा काही आक्षेप आहे. तोंडी आक्षेप असेल तोंडी ऐकला, लेखी आक्षेप असेल लेखी ऐकला, तसं आपण एक एक फॉर्म पुढे त्यामध्ये घेत गेलो. राहिला विषय तुम्ही जो दुसरा विचारला की नेमकं काय त्याच्यामध्ये त्रुटी तुम्हाला आढळली, तर मी रिझन ऑर्डर त्यामध्ये दिलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की एकदा आपण ती ऑर्डर पेरूज करा. तुमच्या ऑर्डरला त्यांनी ते मान्य न्यायालयामध्ये ती प्रक्रिया हायकोर्टमध्ये तर जे झालं ते माध्यमांमध्ये आहे, ते सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले आहे. त्याच्याबद्दल मला काही नाही आपल्याकडे नाही. बरं एकदा ब्रीफ सांग. सर्वांना नमस्कार. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026च्या अनुषंगाने मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छितो. मान्य निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार 25 मे 2026 रोजी या निवडणुकीची अधिसूचना त्या ठिकाणी जारी झाली. यामध्ये नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख ही 1 जून 2026 अशी होती आणि यामध्ये नामांकनाची छाननी ही 2 जून 2026 रोजी करण्यात आली. आज दिनांक 4 जून 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख होती. यामध्ये आपल्याकडे एकूण 1/6/2026 पर्यंत अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीकरता एकूण 74 अर्जांची उचल ही त्या ठिकाणी झाली होती. यामध्ये एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज आपल्याकडे विविध मुदतीमध्ये भरले. या 5 उमेदवारांची नावं आहेत श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले, श्री निलेश ताराचंद विश्वकर्मा, श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया असे एकूण 5 उमेदवारांनी 9 अर्ज त्यांचे त्या ठिकाणी भरले होते. यामध्ये 2/6/2026 रोजी जेव्हा स्क्रुटिनी म्हणजे छाननीची प्रक्रिया आपण पार पाडली, त्यामध्ये आपल्याकडे श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री प्रशांत श्रीधर महल्ले व श्री निलेश ताराचंद्र विश्वकर्मा यांनी श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप दाखल करण्यात आले. या आक्षेपावर रितसर सुनावणीही त्या ठिकाणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले व सदरचा आक्षेप हा मान्य करून श्री विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांचे नामनिर्देशन पत्र हे त्या ठिकाणी फेटाळण्यात आले होते. यानंतर आज दिनांक 4/6/2026 रोजी जे उमेदवार आहेत श्री प्रशांत श्रीधर महल्ले यांनी जो अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला होता, तो त्यांनी आज विविध मुदतीमध्ये विविध फॉर्मॅटमध्ये त्यांनी आज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष एकूण 3 उमेदवार यांची उमेदवारी त्या ठिकाणी कायम आहे. त्यामध्ये वैधरित्या निवडणूक आता लढवणाऱ्या 3 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. श्री प्रवीण रामचंद्र पोटे, श्री हर्षजित अनंतराव देशमुख, श्री निलेश ताराचंद विश्वकर्मा. या निवडणुकीकरिता एकूण 453 मतदार हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये 227 महिला मतदार आहेत व 226 हे पुरुष मतदार आहेत. यामध्ये प्रशासनाची संपूर्ण तयारी ही निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे. यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्र त्या ठिकाणी राहणार आहेत. या 7 मतदान केंद्रावर हे मतदानाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत. यामध्ये 7 मतदान केंद्रावर एकूण 42 अधिकारी व कर्मचारी यांची आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे व आवश्यक तो पोलिसांचा बंदोबस्तही त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. 18 जून रोजी यामध्ये जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पाडल्या जाईल. ही मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर यामध्ये नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथे आम्ही जी स्ट्रॉंग रूम बनवलेली आहे, जी डेझिग्नेट केलेली आहे, तिथे आम्ही ह्या सगळ्या मतपेट्या सुरक्षितरित्या तिथे आणणार आहे आणि 22/6/2026 रोजी यामध्ये मतमोजणी होणार आहे. यामध्ये 2 टेबल हे त्या ठिकाणी मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जो मतमोजणीचा जो आमचा लेआउट असतो तो सुद्धा आम्ही मान्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे एकंदरीत जी पूर्ण प्रक्रिया आहे मतदानाची ती यामध्ये आम्ही पार पाडणार आहोत. त्यामध्ये जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे.